हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? आनंदी आहात ना? आणि पॉझिटिव्ह आहात ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे. स्टे पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. सो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फक्त माझंच वजन वाढलेलं आहे आणि मीच वजनवाढीमुळे परेशान आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, पण असं अजिबात नाही आहे. जगामध्ये असे भरपूर लोक आहेत, 100पैकी 80% लोक तरी असे आहेत जे वजनवाढीमुळे, ओबेसिटीमुळे परेशान आहेत, त्रस्त आहेत. तर आपण काय करतो, आपल्याला माहीत असतं आपलं वजन वाढलेलं आहे. बऱ्याचदा आपण स्वतःला आरशामध्ये बघतो किंवा आपले जे कपडे असतात ते आपल्याला फिट व्हायला लागलेले असतात आणि चरबी इकडून तिकडून वाढलेली असते. तर अशा भरपूर गोष्टींवरून आपल्याला लक्षात येत असतं की आपलं वजन वाढलेलं आहे. पण आपण त्या वजन वाढीमुळे परेशान असतो, आपल्याला ते कमी करायचं असतं. खूप जास्त आपण त्याने त्रासून गेलेलो असतो की आपल्याला देखील बाकीच्यांसारखं फिट दिसायचं आहे असं आपल्याला वाटत असतं. पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, आपण दुर्लक्ष करतो बऱ्याचदा आणि प्रयत्न काय करतो तर शून्य. आपण ते वजन कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आणि त्याच्यामुळे मग ते वाढलेलं वजन जे आहे ते अजून वाढत जातं आणि त्याच्यामध्ये कमी होण्याची तर अजिबातच शक्यता नाही. त्यामुळे बरेच लोक आपल्याला मग सांगत असतात की कोणीतरी हे म्हणतं की असं असं करा, कोणीतरी म्हणतं तुम्ही सप्लिमेंट्स घ्या, कोणीतरी म्हणतं तुम्ही हे करा, कोणी म्हणतं ते करा. पण इतकं सगळं महागड्या गोष्टी किंवा खूप जास्त काही वेगळ्या गोष्टी करण्याची अजिबात गरज नसते. आयुष्यामध्ये जर तुम्ही तुमच्या शरीराला छोट्या छोट्या काही सवयी लावल्या तर तितक्याच त्या पुरेशा असतात. काही छोट्या छोट्या पण खूप जास्त महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात ज्या जर तुम्ही डेली तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केल्या, ज्या जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केल्या तर वजन कमी करण्याची जी जर्नी आहे ती अगदी सोपी होऊन जाते आणि जास्त काही मेहनत न घेता तुम्ही देखील तुमचं वजन देखील तुम्ही कमी करू शकता. आता बरेच सेलिब्रिटी आहेत, बरेच वेगवेगळ्या, जसं अक्षय कुमार झालं, इतका फिट आणि परफेक्ट आहे, इतकं वेट त्याचं नॉर्मल आहे, मेंटेन आहे. इतकं वय जरी वाढलेलं असलं तरी बऱ्याच सेलिब्रिटी आहेत, असे आपले आवडते सेलिब्रिटी असतील जसं की भरपूर आहेत. करीना कपूर झालं, दीपिका पादुकोण झालं, शिल्पा शेट्टी, तिचं तर उदाहरण आपण देऊ शकतो. इतकं त्यांचं वय असून सुद्धा ते देखील इतकं फिट का दिसतात, कसं दिसतात, तर त्यांच्या नाश्त्यामध्ये त्या अशा पद्धतीच्या गोष्टी घेत असतात. होय, म्हणूनच तुमच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये असे काही ब्रेकफास्टचे ऑप्शन सांगणार आहे. ते जर तुम्ही दररोज तुमच्या नाश्त्यामध्ये घेतले तर तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जेटिक तर वाटेलच, एक्स्ट्राची क्रेविंग तुमची दूर होईल, तुम्हाला बिलकुल जास्तीचं काहीही खाण्याची गरज पडणार नाही आणि तुमचं त्यामुळे वजन कमी व्हायला देखील सुरुवात होणार आहे. होय, तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुमच्यासोबत मी असे नाश्त्याचे ऑप्शन शेअर करणार आहे आणि नाश्ता हा आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या वेट लॉसच्या जर्नीसाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. ते कशा पद्धतीने हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की मला वजन कमी करायचं आहे पण नेमका मी कोणत्या पद्धतीचा नाश्ता घेतला पाहिजे किंवा मी नाश्ता स्किपच केला तर माझं वजन कमी होईल का, तर अजिबात नाही. नाश्ता स्किप करणं हे सगळ्यात मोठी चूक असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नाश्ता स्किप करणं तुम्हाला बंद करायचे. डेली नाश्ता हा तुम्ही केलाच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर 7 ते 8 तासाच्या झोपेनंतर आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे ते अगदी स्लो झालेलं असतं. त्यामुळे जर तुम्ही योग्य नाश्ता, योग्य आहार जर सकाळी सकाळी घेतला तर तेच आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते बूस्ट होतं. आपले जे एक्स्ट्राचे क्रेविंग्ज असतात ते सगळे दूर होतात आणि दुपारच्या वेळी आपल्याकडून जास्तीचं काहीही अन्न खाल्लं जात नाही आणि यासोबतच बेली फॅट देखील कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. तर हे झालं योग्य नाश्ता जर आपण केला तर. पण जर आपण नाश्ता स्किप केला, नाश्ता केलाच नाही, तर काय होतं तर दुपारच्या वेळी आपल्याकडून जास्तीचं खाल्लं जातं. दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला जास्त खाण्याची गरज भासते कारण सकाळपासून आपण काहीच खाल्लेलं नसतं. याच्यामुळे काय होतं, आपल्याकडून एक्स्ट्राच्या कॅलरीज इनटेक केल्या जातात किंवा दुसरं म्हणजे जंक फूड खाण्याची क्रेविंग आपल्याला होते. आपल्याला काहीतरी वेगळं खाऊ वाटतं. तर खूप काळासाठी आपलं जर पोट उपाशी असेल, पोटात काहीच नसेल, तर बऱ्याचदा तुम्हाला जाणवतं आपल्याला काही ना काहीतरी सतत खाण्याची इच्छा होते, वेगळं काहीतरी खाऊ वाटतं. मग तेच असतं, जर तुम्ही सकाळपासून जर नाश्ताच केला नाही
तर दुपारच्या वेळी तुमच्याकडून जंक फूड वगैरे खाण्याची क्रेविंग तुम्हाला जास्त वाढू शकते आणि मग या सगळ्यामुळे काय होणार आहे, वजन कमी न होता वजन वाढायला सुरुवात होते. तर हेच आहे, जर योग्य नाश्ता केला तर तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं, वेट लॉस करायला तुम्हाला मदत होते, ओव्हर इटिंग टाळलं जातं. पण याच्या उलट जर तुम्ही नाश्ताच स्किप केला तर मग या उलट सगळे गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. वजन वाढ ही खूप मोठी समस्या आहे. वजन वाढीमुळे तुम्हाला भरपूर आजारांना देखील सामना करावा लागतो, जसं की PCOD, PCOS, थायरॉईड असेल, डायबिटीज असेल किंवा भरपूर असे आजार आहेत जे वजन वाढीमुळे तुम्हाला सहन करावे लागतात. या सगळ्या आजारांपासून जर लांब राहायचं असेल तर याच्यावरती उपाय आणि सोल्युशन हाच आहे, घरगुती योग्य पद्धतीचा आहार जर तुम्ही घेतला, दररोज तुमच्या आहारामध्ये योग्य गोष्टी, प्रोटीन असेल, फायबर असेल, हेल्दी फॅट्स असतील, अशा पद्धतीच्या जर योग्य गोष्टी असतील तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि तुम्ही देखील नैसर्गिकरित्या नॅचरली घरगुती पद्धतीने तुमचं वेट लॉस करू शकता. फास्ट वेट लॉस करण्यासाठी किंवा वजन वाढू न देण्यासाठी योग्य नाश्त्याचे पर्याय मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे स्टे ट्यून. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्रेकफास्टसाठीचे एक 5-7 ऑप्शन सांगणार आहे, जे तुम्ही डेली आलटून पालटून तुम्ही ते नाश्त्यासाठी ऑप्शन चूज करायचे आहेत, ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम अगदी बूस्ट राहणार आहे, क्रेविंग्स कंट्रोल होणार आहेत आणि जास्त वेळासाठी तुमचं पोट भरलेलं राहणार आहे. त्याआधी तुम्हाला मी सांगते की नाश्त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी नाश्ता नेमका कशा पद्धतीचा असायला हवा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोटीन हे वेट लॉसचं सगळ्यात मोठं असं सिक्रेट वेपन आहे, असं जरी म्हटलं तरी चालेल. कारण प्रोटीन पचायला थोडंसं जड असतं, त्यामुळे काय होतं, पोट जास्त वेळेसाठी आपलं भरलेलं राहतं. मसल लॉस टळतो. फॅट बर्नची प्रोसेस आहे ती वेगवान होते, जलद होते. त्यानंतर नेक्स्ट सेकंड म्हणजे फायबर हा आपला डायजेशन चांगलं करतो, याच्यामुळे बेली फॅट, पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते. यासोबतच फायबरमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही, पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं. यामुळे प्रोटीन आणि फायबर. यानंतर नेक्स्ट आपलं तिसरं जे आहे, जे नाश्त्यामध्ये असलं पाहिजे, ते महत्त्वाचं म्हणजे हेल्दी फॅट्स म्हणजे चांगली चरबी वजन वाढवतच नाही तर ती कमी करायला मदत करतात, जसं की बदाम, अक्रोड, शेंगदाणे, यासोबतच पीनट बटर देखील. तर हे चांगले हेल्दी फॅट्स असणारे 4 प्रोडक्ट आहेत जे तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीचा नाश्ता तुमचा असला पाहिजे. नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स या 3 गोष्टी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता या गोष्टी कशातून मिळतील तर ते नाश्त्याचे ऑप्शन्स आपण पुढे पाहणारच आहोत. त्याआधी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खाऊ नये ते टाळावेत ते आधी पाहूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहा बिस्किट आपण अजिबात खाल्लं नाही पाहिजे. तळलेले तेलकट पदार्थ जसं की भजी असतील, वडापाव असेल, तळलेले मेदूवडे असतील, एक्सेट्रा जे काही तळलेलं असेल, ऑइली फूड, ते आपण नाश्त्यामध्ये खाणं टाळलं पाहिजे. मैद्याचे पदार्थ, त्याचबरोबर बटर, जाम किंवा असे बऱ्याच पॅकेज ज्यूस वगैरे मिळतात रेडीमेड. आता फ्रेश ज्यूस तुम्ही घेऊ शकता, नॅचरल फ्रूट्स वगैरे असतात, तसा ज्यूस तुम्ही बनवून नक्कीच घेऊ शकता. पण रेडीमेड असं काही मॅगी वगैरे अशा गोष्टी तुम्हाला नाश्त्यामध्ये खाणं अगदी अवॉइड करायचं आहे, बंद करायचं आहे, जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर. यानंतर आता हे झालं नाश्त्यामध्ये काय खाऊ नये, कशा पद्धतीचा नाश्ता असावा. यानंतर नेक्स्ट आपला शेवटचा मुद्दा. या मुद्द्यानंतर तुम्हाला मी नाश्त्याचे सिंपल असे डेली घेण्यासारखे आणि वेट लॉस करणारे ऑप्शन सांगणार आहे. त्याआधी नाश्ता किती वाजता करावा हा खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. नाश्ता कोणत्या वेळी, नाश्त्याची योग्य वेळ कोणती आहे हे आपल्याला जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, कामाच्या गडबडीमध्ये वेळ मिळत नाही, म्हणून आपण 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता अशा पद्धतीने जर उशिरा नाश्ता केला तर त्यामुळे देखील आपलं वेट वाढतं, चरबी वाढते. त्यामुळे नाश्त्याची एक योग्य वेळ ठरवता आली पाहिजे. तर ती योग्य वेळ कोणती आहे, तर सकाळी आपण उठल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये आपण नाश्ता केला पाहिजे, ते जास्त गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर आधी आपण, जसं की तुम्हाला मी सांगत असते, मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणं जास्त गरजेचं आहे.
तर सकाळी तुम्ही कोमट पाणी घ्या किंवा जिऱ्याचं पाणी घ्या, लेमन वॉटर घ्या. अशा पद्धतीचं डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये आपण सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे खूप उशिरा नाश्ता करणं आपल्याला टाळायचं आहे. खूप जास्त 11 वाजता 12 वाजता आपण नाश्ता करतोय, तर ते देखील आपला मेटाबॉलिझम स्लो करण्यामागचं एक रिझन असू शकतं. आणि जिथे तुमचं मेटाबॉलिझम डायजेशनच स्लो होतं तिथे मग चरबी साठणारच आहे. त्यामुळे नाश्ता खूप जास्त उशिरा देखील करायचा नाही. तर हे होते आपले सिंपल असे नाश्त्याबद्दलचे जे गैरसमज आहेत. आणि नाश्ता स्किप केल्यानंतर वेट लॉस होतं असा ज्यांचा गैरसमज आहे त्यांच्यासाठी ही थोडक्यात अशी माहिती होती. आता आपण महत्त्वाचं काय असतं तर वजन कमी करण्यासाठी नाश्ता कमी नाही तर योग्य नाश्ता करणं जास्त गरजेचं असतं. तर आता मी इथे तुमच्यासोबत काही नाश्त्यासाठीचे योग्य असे पर्याय सांगणार आहे जे तुम्ही डेली घेऊ शकता आणि तुमचं वेट लॉस करू शकता. चला तर मग पाहूयात वेट लॉस करण्यासाठीचे बेस्ट असे नाश्त्याचे काही पर्याय. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे नाश्त्यासाठीचा, तो म्हणजे अंडी. इथे तुम्ही नाश्त्यामध्ये 2 उकडलेली अंडी प्लस 1 कोणतंही सीझनल फ्रूट जसं की सफरचंद झालं, डाळिंब झालं किंवा पपई झालं, अशा पद्धतीचं कोणतंही एखादं सीझनल फ्रूट तुम्ही याच्यासोबत खायचं आहे. याच्यामुळे पोट चांगलं भरलेलं राहतं आणि प्रोटीन तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये मिळतं. हे झालं नॉन व्हेजिटेरियनसाठी. आता जे एग्ज वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी पुढे चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. दुसरा ऑप्शन म्हणजे स्प्राउट्स, मूग मटकी याचे स्प्राउट्स तुम्ही नाश्त्यामध्ये घेतले तर तुम्हाला अगदी चांगलं प्रोटीन तर मिळतंच. कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू यासारख्या गोष्टी तुम्ही या सॅलडमध्ये घालून घेऊ शकता. याच्यामुळे फॅट बर्निंगला मदत होते आणि पोट खूप वेळ भरलेलं राहतं कारण डायजेशन याचं जरा स्लो होतं. पचायला थोडेसे जड असतात स्प्राउट्स, त्यामुळे मग खूप जास्त वेळेसाठी तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. त्यामुळे एक चांगला बाउल भरून तुम्ही मुगाचे मटकीचं स्प्राउट नाश्त्यामध्ये नक्कीच घेऊ शकता. यानंतर नेक्स्ट तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे बेसनाचा चिला. बेसनाचा चिला बनवणं अगदी इझी आहे, खूप जास्त मेहनत लागत नाही. तुम्ही ऑफिस गोईंग असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल, हाऊसवाईफ असाल, न्यू मॉम असाल, कोणीही असाल तरी तुम्ही हा नाश्ता इझिली प्रिपेअर करू शकता. प्रोटीनयुक्त आहे. कांदा, टोमॅटो याच्यामध्ये घालून तुम्ही गाजर किसून घाला, ज्या व्हेजिटेबल तुम्ही किसून घालू शकता त्या ॲड करा आणि मस्तपैकी 2 बेसनाचा चिला विथ तुम्ही एखादी कोणतीही चटणी किंवा दह्यासोबत तुम्ही ते खाऊ शकता. प्रोटीन आणि फायबरने भरपूर असणारा हा अगदी बेस्ट असा तिसरा नाश्त्याचा ऑप्शन आहे. कोणीही तुम्ही इझिली हा बनवून खाऊ शकता. टिफिनला देखील इझिली कॅरी करू शकता. यानंतर नेक्स्ट चौथा आपला नाश्त्याचा ऑप्शन आहे तो म्हणजे आपला पारंपरिक आपण नेहमी घरात बनवतो सगळ्यांसाठी चालणारा, तो म्हणजे व्हेजिटेबल उपमा. याच्यामध्ये देखील तुम्ही भरपूर सारे व्हेजिटेबल ॲड करा. रवा कमी आणि व्हेजिटेबल जास्त, याच्यातून देखील तुम्हाला चांगलं प्रोटीन फायबर मिळतं. यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळेसाठी अजिबात भूक लागणार नाही. रवा देखील पचायला थोडासा जड असतो पण पोटभरीचा असतो आणि अगदी हेल्दी असा हा नाश्त्याचा ऑप्शन आहे जो घरातील सगळे लोक आरामात आनंदाने खाऊ शकतात. तर हा झाला आपला चौथा ऑप्शन. नेक्स्ट आपला ऑप्शन आहे तो म्हणजे ओट्स देखील भरपूर फायबरयुक्त, भरपूर चांगला पोटभरीचा आणि अगदी हलका असा नाश्ता आहे जो तुमचं पोट जास्त काळासाठी भरलेलं ठेवतो. याच्यामुळे तुम्हाला खूप काळासाठी भूक तर लागणार नाहीच, पण याचे तुम्ही वेगवेगळे असे ऑप्शन्स तयार करू शकता. जसं की ओट्सची खिचडी झालं, ओट्सचे पोहे झालं, ओट्स पोरीज झालं. अशा पद्धतीचा ओट्सपासून तुम्ही वेगवेगळे नाश्ता बनवून तुम्ही ते आरामामध्ये खाऊ शकता आणि बनवायला देखील अगदी इझी आहेत. 5 ते 10 मिनिटाच्या आतच हा बनणारा नाश्ता आहे. कोणत्याही पद्धतीची साखर आपल्याला खायची नाही आहे. तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता याच्यासोबत. बाकीच्या नाश्त्यानंतर देखील तुम्ही ग्रीन टी 1 कप अर्ध्या तासानंतर घेतली तरी देखील चालणार आहे. ग्रीन टी अगदी आपलं मेटाबॉलिझम वाढवते आणि आपलं डायजेशन देखील फास्ट करते. त्यामुळे तुम्ही नाश्त्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर, इव्हनिंगच्या वेळी या 3ही टाईम जरी ग्रीन टी घेतली तरी देखील ती बेस्ट राहते. तर हे सगळे 5ही तुमच्यासाठी बेस्ट असे ब्रेकफास्टसाठीचे ऑप्शन्स होते. हे नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. नाश्त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही देखील नाश्ता स्किप करण्याची चूक करत असाल तर ती आजपासून थांबवा आणि
यापैकी कोणताही नाश्ता तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये नक्की घेऊ शकता. अजून नाश्त्याचे ऑप्शन्स किंवा रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यातला कोणता नाश्ता तुम्ही तुमच्या रोजच्या ब्रेकफास्टमध्ये घेता ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.